एका गावात हिरामण आणि नारायण या नावाचे 2 शेतकरी राहत होते. दोघेही चांगले मित्र होते. हिरामण मोठ्या शेतजमिनीचा मालक होता, तर नारायणजवळ थोडी जमीन होती. त्यामध्ये नारायण संतुष्ट होता. एके दिवशी नारायण हिरामणकडे गेला, तेव्हा हिरामण खूपच त्रस्त झालेला त्याला दिसत होता. त्याच्या घरात कुबट वास येत होता आणि घरातील सर्व सामानही अस्ताव्यस्त पडलेले होते. नारायणने हिरामणला त्याच्या चिंतेचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, "मला काही समजत नाही. मनाला प्रसन्नता लाभतच नाही. शेतात गरजेपुरतं धान्यही पिकत नाही. असंच जर चालत राहिलं तर काही काळानंतर जगणंही मुश्किल होईल." नारायण हैराण होत म्हणाला, "तुझ्याकडे तर इतकी जमीन आहे, मग तुझे का हाल होत आहेत? तू माझ्या घरी चल. तिथून आपण दोघे एका तज्ज्ञांकडे जाऊ. ते तुला योग्य मार्ग दाखवतील." असे म्हणून दोघे नारायणच्या घरी आले. नारायणच्या घरी अंगणात येताच हिरामण चमकला, कारण अंगण स्वच्छ झाडून सडा रांगोळी केली होती. जनावरांचे गोठे स्वच्छ दिसत होते. घरात फारशी सुबत्ता नसताना सुद्धा नीटनेटकेपणे घर आवरले होते. घरातल्या वस्तू व्यवस्थित ठेवून घर सुशोभित केलं होतं. अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. अंगणात फुलझाडे फुलली होती. घरातील वातावरण शांत होते. हे दोघे येताच नारायणच्या पत्नीने त्यांचे हसून स्वागत केले. त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था केली. चहापाणी झाल्यावर नारायण व त्याची पत्नी हे दोघे हिरामणला सांगून काही काळ घरातली कामे करण्यात दंग झाले. कामे आटोपताच नारायण हिरामणला म्हणाला, "मित्रा, तुझ्या घरी येऊन माझे डोळे उघडले आहेत. आता मी सुद्धा तुझ्यासारखं वागण्याचा प्रयत्न करेन. तज्ज्ञांकडे जाण्याची गरज आता मला वाटत नाही. तू मला अशी शिकवण तुझ्या वागणुकीतून दिली आहेस. धन्यवाद मित्रा. चल निघतो मी माझे घर आवरायला." तात्पर्य: हात फिरे तिथे लक्ष्मी वसे या म्हणीनुसार आचरण केल्यास मन प्रसन्न राहतं व यश प्राप्तीचा मार्ग दिसतो.